मंडळी, विचार करा, तुम्ही तुमच्या घरामध्ये दोन पाळीव कुत्रे पाळले आहेत. तुम्ही रोज त्यांना प्रेम देता, त्यांचा लाड करतात आणि एके दिवशी रात्र झाली, तुम्ही त्या कुत्र्यांना गच्चीवर व्यवस्थित बांधलं, त्यांना झोपी घातलं आणि तुम्ही स्वतः झोपले. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली आणि तुम्ही गच्चीवर जाऊन त्यांना बघितले, त्यांना भेटण्यासाठी तुम्ही गच्चीवर गेलात, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर त्या दोन कुत्र्यांना कोणीतरी कापून टाकलंय आणि मारून टाकलंय असं तुम्हाला दिसलं. हे दृश्य बघितल्यावर तुम्हाला धक्काच बसेल ना? तर अशीच एक घटना घडली आहे. चला तर जाणून घेऊ नेमकं घटना काय. नमस्कार, मी युवराज चव्हाण, तुम्ही पाहताय देवगिरी मराठी. मंडळी, ही घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील जो नारळी भाग हा परिसर आहे. या परिसरामध्ये जे आरती स्टोअर नावाचं दुकान आहे, या दुकानाच्या पाठीमागे जी इमारत आहे, या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका 65 वर्षीय महिला, त्यांचं नाव आहे कौशल्याबाई गंगाधर लोखंडे, यांनी सिटी पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंदवली. आणि ती तक्रार अशी आहे की त्या इमारतीमध्ये त्यांचा सख्खा भाऊ आणि त्यांची सख्खी भाऊजाई, त्यांची नावं आहेत शामराव शेलार आणि भाऊजाईचं नाव आहे रुक्मनबाई शामराव शेलार. हा त्यांचा भाऊ आणि भाऊजाई गेल्या 15 वर्षांपासून या इमारतीमध्ये विनामूल्य राहतात. आता या कौशल्याबाई लोखंडे यांनी त्यांना, तुम्ही आता हे घर सोडा आणि ही जागा खाली करा असं सांगितलं. यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. आता एके दिवशी हा वाद अनेक वेळा वाढला होता आणि त्या भाऊजाई आणि भावानी या रुक्मिणीबाईंना अनेक वेळा तक्रार केली होती की तुमची जी पाळीव कुत्री आहेत दोन, त्यापैकी एकाचं नाव आहे जो काळ्या रंगाचा आहे आणि केवळ 2.5 महिन्यांचा आहे, त्याचं नाव आहे रॉकी, आणि जी 3.5 महिन्यांची कुत्री आहे तिचं नाव आहे ब्युटी. या दोन कुत्र्यांमुळे आम्हाला खूप जास्त त्रास होतो. हे ही कुत्री गच्चीवर घाण करतात, संडास करतात, लघवी करतात आणि त्यामुळे आम्हाला प्रचंड त्रास होतो. तुम्ही लवकर त्यांचा काहीतरी त्याची व्यवस्था करा, अशी तक्रार हे त्यांच्या बहिणीकडे करायचे. आणि एवढंच नाही तर या भाऊजाई आणि भावाने इतर भाडेकरूंशी चर्चा करताना असं सांगितलं होतं की जर यांनी या कुत्र्यांचा बंदोबस्त नाही केला तर आम्हीच यांचा बंदोबस्त करू आणि त्यांना मारून टाकू, अशी धमकीच त्यांनी इतर भाडेकरूंजवळ दिली होती. आता नेमकं काय घडलं की त्यांना घर खाली करायला सांगितलं, त्यांचा वाद सुरू होता आणि याच काळात 25 ऑगस्टच्या रात्री नेहमीप्रमाणे लोखंडेबाई यांनी या दोन्ही कुत्र्यांना त्यांची जी गच्ची आहे, त्यांची जी राहण्याची जागा केली आहे, तिथे त्यांना घेऊन गेला, त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि त्यांना तिथे त्या घरात ठेवून, त्या जागेत ठेवून खाली आल्या. दुसऱ्या दिवशी 26 ऑगस्टला जेव्हा त्या कुत्र्यांना भेटण्यासाठी परत गच्चीवर गेल्या, तेव्हा त्यांना त्यांची दोन्ही कुत्रे कापलेल्या अवस्थेत, धारदार शस्त्राने कापलेल्या अवस्थेत त्यांना सापडलं आणि त्यांचा मृत्यू गेलेला त्यांना दिसलं. हे सीन बघताच, हे चित्र बघताच त्यांना एवढा मोठा धक्का बसला की इतक्या वाईट विचारांचा आणि मनाचा कोणी कसा असू शकतो जो धारदार शस्त्राने या कुत्र्यांना कापू शकतो. आता ही घटना बघितल्यानंतर त्यांना नक्कीच कळलं की या अगोदरही त्यांच्या सख्ख्या भावाने आणि भाऊजाईने जर तुम्ही या कुत्र्यांचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही ह्यांना मारून टाकू, अशी धमकी दिली होती. आणि याच गोष्टीला धरून या लोखंडेबाई ज्या आहेत, कौशल्या गंगाधर लोखंडे, या कौशल्याबाईंनी सिटी पोलीस ठाण्यात गेल्या आणि त्यांचा सख्खा भाऊ आणि भाऊजाई विरुद्ध तक्रार नोंदवली. आता 2023 कायदा 325 कलम नुसार त्यांनी या भावा आणि भाऊजाई विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. यात असा नियम आहे की जर तुम्ही पाळीव कुत्र्यांना किंवा इतर मुक्या जनावरांना जर तुम्ही विष देऊन मारलं, त्यांचा छळ केला, त्यांना त्रास दिला, तर तुमच्यावर गुन्हा नोंदवला जातो आणि तुम्हाला 5 वर्षांची शिक्षा आणि तुम्हाला मोठा दंड देखील ठोठावला जातो. आता याच कलमाचा उपयोग करून कौशल्याबाई लोखंडे यांनी त्यांच्या या भावाविरुद्ध आणि भाऊजाईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर मंडळी, आमच्या देवगिरी मराठीकडून तुम्हाला सगळ्यांना आव्हान, विचार करा, तुमचं कितीही मोठं भांडण असलं आणि कितीही मोठी समस्या असली तर त्याचा उपाय, त्याचं सोल्युशन हे कोणाला मारणं किंवा कोणाचा जीव घेणं नाही. आणि त्यातल्या त्यात जर तो मुका जनावर असेल, ज्याला बोलता देखील येत नाही, त्याचा आणि आपल्या समस्येचा काय संबंध? नक्कीच तुम्हाला पाळीव कुत्र्यांमुळे, मुक्या जनावरांमुळे जर त्रास होत असेल तर तो त्रास सोडवण्यासाठी, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इतरही अनेक पर्याय आहेत. पण लगेच या मुक्या जनावरांना मारून टाकणं हे त्याचं सोल्युशन नाही, हा त्याचा उपाय नाही. म्हणून कृपया माणुसकी या शब्दाला जागून या गोष्टींवर विचार करा आणि तुमच्या हातून असं वाईट कृत्य होणार नाही याची काळजी घ्या.